भारतात कोरोनानं टेन्शन वाढवलंय। हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। भारतात देखील गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झालेली आहे। दुसरीकडे मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण केईएम रुग्णालयात 2 संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय। दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र संशयित कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळे झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। राज्य सरकारनं तातडीनं बैठक बोलवावी, तसंच कोरोना संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि हे भीतीचं वातावरण सरकारनं दूर करावं असंही वडेट्टीवार म्हणाले। आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाबाबतची सत्यता समोर येणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। आमचं सरकार असताना आम्ही कोरोनाची सर्व खरी आकडेवारी दिली होती अशी आठवणही आदित्य ठाकरेंनी करून दिली आहे। पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौक अशी शिवसेना शिंदे पक्षाकडून तिरंगा भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। तसंच यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी 200 फूट लांब तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी केली। कल्याणमध्ये शिवसेनेकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीत आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते। हातात तिरंगा घेऊन बाईक रॅली पार पडली। मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढला जाणारा तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे। त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणार असल्याची खंत अमित ठाकरेंनी पत्रात बोलून दाखवली। मुंबईतील आरे कप परेड मेट्रो 3 मार्गिकेवर सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आली आहे। मेट्रो स्थानकात प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। या मार्गिकेवरील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकात प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला स्थानकात प्रवेश दिला जातोय। मुंबईत जून अखेरपर्यंत ई बाईक धावणारे शासनाने ई बाईक टॅक्सीबद्दलचा शासन निर्णय जारी केल्यानुसार सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी परिवहन विभागाने नियमावली तयार केली आहे। ती लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर परवाने दिले जातील आणि ही सेवा मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये सुरू होईल। कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन झालं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच आरटीओ अधिकारीही उपस्थित होते। या नव्या कार्यालयात प्रशस्त जागा, स्वतंत्र कर्मचारी कक्ष आणि लहान मुलांसाठी ट्रॅफिक पार्कची सोय करण्यात आली आहे। बकरी ईदनिमित्त धार्मिक पशुवधाच्या परवानगीचा अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे यंदाच्या पालिकेच्या ॲप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसंच म्हैसवर्गीय प्राणी आणि बकरे यांचा आयात परवाना आणि स्लॉट बुकिंगसाठीही ऑनलाईन अर्ज भरता येईल। दरम्यान देवनार पशुवधगृहात पशु बाजार तसंच धार्मिक पशुवधासाठी अन्य विविध प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या। सिडको समोर घरांच्या विक्रीचा मोठा पेच निर्माण झालाय। सिडको घरांच्या वाढीव किमतीमुळे माझं पसंतीचं घर योजनेअंतर्गत विक्रीला काढलेल्या 26,000 घरांपैकी जवळपास 21,000 घरांची सोडत काढण्यात आली होती। मात्र सोडत काढून जवळपास 3 महिन्यांचा कालावधी लोटला तरीही केवळ 8,000 ग्राहकांनीच रकमेचा भरणा करून घर खरेदीला होकार दर्शवला। 26,000 घरांपैकी 18,000 घरं अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत। या घरांच्या विक्रीचं आव्हान सिडको समोर उभं टाकलंय। तर मुंबईच्या माऊलमधील 9,098 घरांसाठी उद्या सोडत काढली जाणार आहे। अर्ज भरण्याची वाढीव मुदत 15 मे रोजी संपली आहे। तर 2 महिन्यात केवळ 248 अर्ज आले, त्यांनी या अर्जदारांसाठी उद्या सोडत काढली जाईल। मात्र अटी शिथिल करण्यासह 1 महिन्यानं मुदत वाढवूनही पालिका कर्मचाऱ्यांनी या घरांकडे पाठ फिरवल्यानं उर्वरित घरांचं करायचं काय असा पेच प्रशासनासमोर उभा राहिला। याबाबत आता पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे। स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची अशी भूमिका बजावणाऱ्या दलालांच्या संख्येनं 50,000चा टप्पा पार केला। महारेरा नोंदणीकृत दलालांची एकूण संख्या 50,673 अशी असून त्यात केवळ महाराष्ट्रातीलच दलालांचा नाही, तर नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैदराबादसह 150 महत्त्वाच्या शहरातील दलालांचा समावेश आहे। रेरा कायद्यानुसार प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची महारेरा नोंदणी करणं विकासकांना बंधनकारक आहे। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 176 अति धोकादायक इमारती असल्याचं उघड झालेलं आहे। पावसाळ्यापूर्वी अति धोकादायक इमारती रिकाम्या करणार असल्याचं केडीएमचे उपायुक्त अवधूत तावडेंनी सांगितलं। तसंच ज्या इमारती 40 वर्षांहून जुन्या आहेत त्या इमारतींचं रहिवाशांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं आणि जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याचं स्पष्ट होत असेल तर नागरिकांनी जीवाशी खेळ न करता या इमारती रिकाम्या कराव्यात असं आवाहन तावडेंनी नागरिकांना केलं। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार आहे।
शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे उकाडापासून हैराण झालेल्या शहापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला। केंद्रीय लोकसेवा आयोगानं पुढील जाहीर केलंय त्यानुसार नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा 24 मे रोजी तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे। परीक्षांबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। यूपीएससी मार्फत केंद्रीय स्तरावरील नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वनसेवा यासारख्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर देशभरातील लाखो उमेदवार या परीक्षांमध्ये सहभागी होतात। वार्षिक वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना नियोजनपूर्वक तयारी करता येणार आहे। 11वी प्रवेश प्रक्रियेला 21 मे पासून सुरुवात होणार आहे। अनेक विद्यार्थी आणि पालकांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिंता सतावते। तर मुंबई विभागातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 11वीच्या 1,40,074 इतक्या जागा जास्त आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 1,265, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल 4,61,640 इतक्या जागा असून 10वीच्या परीक्षेत 3,21,566 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यामुळे विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असून तो आता 18% आलाय। दरम्यान पावसानं वेळेवर हजेरी लावल्यास मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। तसंच मुंबई महानगरपालिकेनं पाणी साठ्यात घट होत असली तरी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याची हमी दिली आहे। मुंबईला 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणी पुरवठा होईल असं नियोजन पालिकेनं केल्याचं म्हटलेलं आहे। नवी मुंबई एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे। बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होतोय। महाराष्ट्रातील आंब्याची आवक कमी होत असताना त्यांच्या जागी गुजरात आणि कर्नाटकमधील आंब्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसाचा फटका बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांना बसलाय। वादळी वाऱ्यामुळे जांभूळ झाडांचं मोठं नुकसान झालंय। जांभळाचा भाव सध्या 400 रुपये किलो झालाय। तर एरंजाड आणि सोनिवली जांभळा या खेड्यातील आदिवासी महिला जांभुळाच्या पाट्या विक्रीसाठी आणतात। सध्या एका पाटीचा भाव 2,500 रुपयांवर पोहोचलेला आहे। देशाच्या साखर उत्पादनात 18% घट झाली आहे। 15 मे अखेर देशाचं एकूण साखर उत्पादन 257.40 लाख टनांवर गेलं असून गतवर्षी 315.40 लाख टन साखर उत्पादन झालेलं होतं। म्हणजे साखर उत्पादनात 58 लाख टनांनी घट झाली। गाळपासाठी ऊसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यात झालेला विलंब आणि साखर उतार्यात झालेली घट या कारणांमुळे घट झाल्याचं कळतं आहे। एक देश एक कृषी एक टीम महिना अखेर सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे। तर या अंतर्गत देशातील 16,000 कृषी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांसोबत काम करतील। 29 मे रोजी महाराष्ट्रातून प्रारंभ करून देशभरात ही योजना राबवली जाईल। नवी मुंबईतील पनवेलमध्ये महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2020 साली नेरे इथं महिला पोलीसवर गुंगीचं औषध टाकून लैंगिक अत्याचार करून अर्धनग्न फोटो देखील काढून ठेवण्यात आले होते। सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्नाचा आमिष दाखवत मागील 5 वर्षापासून आरोपी पोलीस उपनिरीक्षक जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार करत होता। या प्रकरणी आरोपी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अंबरनाथच्या जावसई वाघवाडी परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरताना पोलिसांनी बेड्या ठोकलाय। जेम्स फ्रान्सिस आरोपीचं नाव आहे। आरोपी जेम्सवर हत्येच्या गुन्ह्यासह एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपी अंबरनाथमध्ये कुणावर हल्ला करण्याच्या तयारीत होता का या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला। मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आलाय। मुंबईला बॉम्ब न उडवणार असल्याचा फोन होता। राजीव सिंग नावाच्या व्यक्तीनं हा फोन केला होता। अफवा पसरवल्याप्रकरणी राजीव सिंगवर गुन्हा दाखल झालाय। नवी मुंबई शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून 52 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। फसवणुकीसाठी वापरलेल्या ॲप्लिकेशनच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। नवी मुंबई एपीएमसी बाजारात हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे। बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होतो। महाराष्ट्रातील आंब्याची आवक कमी होत असतानाच त्याची जागा गुजरात आणि कर्नाटकमधील आंब्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळतं। रायगडच्या महाडमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले। 4 दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला। तर खाऊला पैसे देतो या बहाण्यानं बोलवून आरोपी विलास हलालकर यानं पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। महाड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे। नवी मुंबईच्या बेलापूरमधील उड्डाणपुलाखाली बेघरांनी मोठ्या प्रमाणात बस्तान मांडले। दरम्यान मनपाच्या अतिक्रमण विभागानं बस्तान मांडून बसलेल्या बेघरांवर कारवाई करत
झोपड्या जमीनदोस्त केलेल्या आहेत. रत्नागिरीतल्या खेडमध्ये कार अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. यात 2 जण गंभीर जखमी झाले तर जगबुडी नदी पात्रात कार कोसळल्यामुळे 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना कारचा अपघात झाला. मुंबईतल्या मीरा रोडहून देवरुखकडे जाताना कारचा भीषण अपघात झालाय. रायगडच्या उरणमध्ये गॅस टँकरचा ब्रिजच्या वळणावर अपघात झालाय. अपघातामुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे. अग्निशमन दलाकडून टँकर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. आपल्या देशाच्या सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सैन्यावर अविश्वास व्यक्त करण्यासारखं आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर केली. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या मृत्यूचा हिशोब राहुल गांधींनी पाकिस्तानकडे मागावा, असंही शिंदे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवायच्या की नाही हे अद्यापही ठरवलं नसल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपतींनी दिली. अनेक फटके बसले, त्यातून बाहेर पडणं अवघड असल्याचंही त्यांनी म्हटलंय. स्वराज्य पक्षाकडून ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करू आणि लोकांपर्यंत जाऊ, असं संभाजीराजे म्हणाले. वन नेशन वन इलेक्शन व्हावं ही शिवसेनेची आधीपासून भूमिका असल्याचं पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं. वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाचा पैसा आणि वेळ वाचणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. वन नेशन वन इलेक्शनसाठी केंद्रीय समिती प्रत्येक राज्यात जाऊन राजकीय पक्षाची मतं जाणून घेतली जात आहेत. विधिमंडळ सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी अजून समित्यांचे महत्त्व समजून घ्या, असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला. काही आमदारांनी समित्यांचा दुरुपयोग करून अनेक चुकीच्या मागण्या केल्या म्हणून समित्या रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. राज्यातील बँकर्स समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना फटकारले. शेतकऱ्यांकडे सी बिल मागू नका हे वारंवार सांगितलं, त्यावर तोडगा काढा, असा सूचनाही फडणवीसांनी केल्या. जर कोणती बँक शाखा सी बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा फडणवीसांनी बँकांना दिला. जसे अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले, जसे फुले चित्रपट टॅक्स फ्री करा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केली. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सरकार काम करत आहे, त्यामुळे फुले चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी पटोलेंनी केलेली आहे. बीडच्या गुंडगिरीवरून नाना पटोलेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. जेव्हापासून अजित पवार पुणे आणि बीडचे पालकमंत्री झाले तेव्हापासून दोन्ही जिल्ह्यातील गुन्हेगारींमध्ये वाढ झाल्याची टीका नाना पटोलेंनी केली. सध्या दोन्ही जिल्ह्यात माफिया राज सुरू असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्र लढणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र मनपा झेडपी लढवण्याबाबत महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पक्षात पडलेल्या फुटीनंतर शेकापनं रायगडच्या पेजारीत मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा आपण विचार करत नसल्याचं म्हटलंय. सोबतच मेळाव्यातून इथल्या जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरांना चोख उत्तर दिल्याचं जयंत पाटील म्हणाले. मुंबईतील रस्त्याचं काँक्रिटीकरण अर्धवट असून रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण होणं अशक्य असल्याची माहिती पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली. आतापर्यंत केवळ 65% काम पूर्ण झाल्याचंही ते म्हणाले. दरम्यान अर्धवट आणि निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली. त्यांच्या नॅपकिन हाताळण्याची ॲक्शन करत सुनील तटकरेंनी भाषण संपवलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. त्याला भरत गोगावले यांनीही मिश्किल शब्दात उत्तर दिलं. आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचा आशीर्वाद असल्याचं गोगावले म्हणाले. जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा? भारत काही धर्मशाळा नाही, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. एका निर्वासिताच्या जीवाला श्रीलंकेत धोका आहे, त्यामुळे त्याला भारतात राहण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा, असंही सुप्रीम कोर्ट म्हणाले.